अमरावती के सांसद बलवंत वानखेड़े ने जिलाधिकारी और जिला नियोजन अधिकारी पर अधिकारों का हनन का आरोप लगाते हुए शिकायत दर्ज कराने की बात कही है। अमरावती के जिलाधिकारी कार्यालय में विशेष कक्ष नहीं मिलने पर हुए हंगामे के मामले में पुलिस ने बलवंत वानखेड़े और कांग्रेस नेता पर मामला दर्ज किया है। इसी पर अपनी प्रतिक्रिया देते हुए उन्होंने कहा कि ऐसे मामलों से मैं डरने वाला नहीं हूँ। निवडणूक निकालानंतर जे काही मी विजयी झालो त्यानंतर जे कलेक्टर ऑफिसमध्ये जी कार्यालय वापरत आले आतापर्यंत जे मागील खासदार मग आंध्रावजी अडसूळ साहेब असतील, नवनीतजी राणा असतील यांच्याकडे ते कार्यालय होतं आणि ते नियमित आता खासदारांसाठी ते वापरण्यासाठी तिथल्या सुविधा देण्यासाठी हे कार्यालय होतं आणि बाहेरचे जे लोक येतात त्यांच्या कामासाठी खऱ्या अर्थानं ते उपयोगाचं येत होतं। परंतु निवडणूक संपल्यानंतरही मी निवडून आल्यानंतरही मी पत्र दिल्यानंतर वारंवार गेलो, वारंवार विनंतीसुद्धा केली, तर टाळाटाळ करत होते आणि टाळाटाळ केल्यामुळे शेवटी आम्ही त्यांना अल्टिमेट दिला की बा तुम्ही जर आम्हाला चाब्या देत नसाल तर आम्ही त्याचा कुलूप तोडू आणि कार्यालय ताब्यात घेऊ। तर त्यांनी त्याही गोष्टीला मानलं नाही म्हणून मी स्वतः ते कार्यालयाचं त्या कुलूप तोडलं। मला असं समजलं की त्यांनी त्या बाबतीत गुन्हेसुद्धा दाखल केले आणि या गुन्ह्याला मी भिणार नाही। ते कार्यालय लोकांच्यासाठी आहे, लोकांच्या जनसेवेसाठी आहे। कालच मला अमरजी काळे साहेबांचा सुद्धा फोन आला होता। ते सुद्धा या जिल्ह्याचे म्हणजे 2 मतदारसंघ आहेत विधानसभा मतदारसंघ की त्यांच्या लोकसभा क्षेत्रात येतात, त्यांना सुद्धा ते कार्यालय पाहिजे म्हणून आम्ही आता दिल्लीला चाललो आणि ह्या ज्या वागणूक मिळाली त्याबद्दल मी जिल्हाधिकारी आणि डिपो यांच्यावर हक्कभंग दाखल करणार आहोत। तिकडून आल्यावर पुन्हा त्यांना मी पत्र देईल आणि पुन्हा विनंती करेल की हे कार्यालय लोकांच्या सेवेसाठी आमच्या ताब्यात द्या। त्यांनी इतपर मानलं नाही तर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून काय निर्णय घ्यायचा तो घेतला जाईल।